मित्रांनो, प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, झोप येण्यासाठी उपाय सांगा. तर या व्हिडिओमध्ये 20 घरगुती उपाय देत आहे. ते तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हाला नक्की चांगली झोप लागेल. सुरू करूया लगेचच. पहिलं आहे, नियमित झोपण्यासाठी वेळ ठरवा. दररोज एकाच वेळी झोपायला आणि उठायला जा. यामुळे शरीराचे जैविक घड्याळ स्थिर होते. म्हणजे एक काहीतरी वेळ ठरवा, की समजा रात्री जर 10 वाजता झोपत असाल, तर सकाळी 5 वाजता मी उठणार आहे. म्हणजे 5 आणि 2 7. 7 तासाची झोप व्यवस्थित होईल माझी. तर काहीतरी टाईम टेबल फॉलो करायला लागेल तुम्हाला. पुढचं घेऊया, शांत आणि आरामदायक वातावरण तयार करा. बेडरूम थंड, अंधारात आणि शांत ठेवा. यामुळे आरामशीर झोप येण्यास मदत होईल. खास करून उन्हाळ्यामध्ये आजकाल एसीची आवश्यकता ही भासतेच सर्वांना. तर शांत ठेवा, गडबड नको आहे काही. तुम्ही जर बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये झोपत असाल तर. पुढचं घेऊया, तणाव कमी करा, 3 नंबरचं. काय होतं, तणाव जास्त असल्यामुळे किंवा दिवसभराचं टेन्शन, त्याचा विचार करत बसतो आपण आणि मग झोप नाही लागत. त्याच्यासाठी योग करा किंवा शांत म्युझिक ऐका किंवा प्राणायाम करा. पुढचं घेऊया 4 नंबरचं. याच्यामध्ये आहारातील कॅफीन कमी करा. कॅफीन पेय कमी करा, विशेषतः संध्याकाळी, कारण कॅफीन झोपेत अडथळा आणतो. जनरली कॉफी जी असते ती नका घेऊ संध्याकाळी, किंवा काही असे जे पदार्थ आहे ज्याच्यामुळे झोप उडते मित्रांनो. आता कॉफी जनरली जागरण होण्यासाठी करत असतात, तर तसे जे पेय आहेत ज्याच्यात कॅफीन आहे किंवा काही कोल्ड ड्रिंक आहेत ते. पुढचं, हलका आहार घ्या. आता जेवण जे आहे खूप सारं करू नका, ज्याच्याने त्रास होईल रात्रभर. झोपायच्या आधी हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. काय होतं, झोपेत आपली पचनसंस्था सगळ्यात स्लो डाऊन होत असते, म्हणून हलकं द्या पोटामध्ये. त्याचा तुम्हाला त्रास पण नाही होणार. नंतर 6 नंबरचा, व्यायाम करा. नियमित व्यायामामुळे शरीर थकते आणि गाढ झोप येण्यास मदत होते, पण झोपायच्या अगोदर व्यायाम टाळा. अगदी 9 वाजता 10 वाजता झोपताय, 8 वाजता व्यायामाला, तर तसं नाही चालणार. सकाळी लवकर उठून व्यायामाला जा. संध्याकाळी बघा बघा बरोबर झोप लागते 9 वाजता. 5:30ला मी जातो, मला रात्री 9:30ला झोप लागून जाते. 7 नंबरचं, पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मन शांत होते आणि झोप लवकर येण्यास मदत होते. एखादं पुस्तक वाचा किंवा त्याची सवय लावा. पुस्तक लावायची आपल्याला सवय नसते वाचायची. पण जर सवय लागली तर मग तुम्ही पुस्तक सोडणार नाही मित्रांनो. पुस्तकाचं ॲडिक्शन खूप चांगलं असतं आणि ते लावलेलं चांगलं आहे. पुढचं घेऊया 8 नंबरचं, गरम दूध प्या. झोपण्याच्या आधी गरम दूध पिण्याचे आरामशीर झोप येते. आता जेवण केल्यानंतर एक अर्धा तास थांबायचं आहे. अर्ध्या तासानंतर एक गरम दूध किंवा कोमट दूध प्यायचं आहे. काही टाकायचं नाही त्यात, फक्त साखर टाका आणि बघा झोप किती छान शांत लागते. दूध पिल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासाने झोपू शकतात तुम्ही. 9 नंबरचा, मसाज करा. हलका मसाज केल्याने शरीर आणि मन शांत होते आणि झोप येण्यास मदत होते. आता दिवसभर आपल्याला थकवा आलेला असतो, मग आपणच स्वतःचे पाय वगैरे दाबायचे किंवा दाबून घ्यायचे आपल्या मुलांकडनं किंवा पत्नीकडनं किंवा आपल्या मित्राकडनं. तर मसाज केल्यानंतर खूप चांगली झोप लागते, कारण कारण मसल्स रिलीज होतात. पुढचं 10 नंबरचं, फोन आणि स्क्रीन टाळा. झोपायच्या आधी टीव्ही, मोबाईल आणि अन्य स्क्रीनचा वापर टाळा, कारण त्यातील प्रकाश झोपेवर परिणाम करतो. आता आपल्याला सवय अशी असते, की पार अगदी झोपेच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मोबाईल पाहिजे असतो किंवा टीव्हीवर काहीतरी बघत असतो. तर मोबाईल, टीव्ही हे सगळं बंद करा अर्धा तास. म्हणजे समजा तुम्ही आता दूध पिलं आहे, तर अर्धा तास काहीच नका करू. वाटल्यास तुम्ही राउंड मारून या कुठेतरी. बघा छान झोप लागेल. 11 नंबरचं, निसर्गाच्या जवळ राहा. झोपायच्या आधी काही वेळ निसर्गात घालवा, त्यामुळे मन शांत होतं. जसं मी म्हटलं, दूध पिल्यानंतर किंवा काही हेल्दी ड्रिंक पिल्यानंतर अर्धा तास काहीच नाही करायचं. मोकळं फिरून या, निसर्ग बघून या. पुढचं किंवा 12 नंबरचं, गरम पाण्याने अंघोळ करा. झोपण्याच्या आधी गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर आणि मन शांत होतं. आता हे बऱ्याच जणांना आपल्याकडे महाराष्ट्रात तरी सवय नाही अशी, की झोपायच्या आधी गरम पाण्याने अंघोळ. पण तुम्हाला जर जमलं तर नक्की करा. जर तुमचा व्यवसाय त्या पद्धतीने असेल तर एक संध्याकाळच्या ऐवजी रात्री झोपायच्या आधी एकदा अंघोळ करायची. पुढचं 13 नंबरचं, सुगंधी तेलांचा वापर करा. आता डिफ्युजर नावाची एक गोष्ट आहे, जी आपल्या रूममध्ये लावली आणि त्याच्यामध्ये काही इसेन्शियल्स ऑइल्स टाकले, की ते छान असं सुगंध देतं आणि त्याच्याने छान अशी झोप लागते. खास करून लॅव्हेंडर आणि चंदन. तर याच्यानंतरचं 14 नंबरचं, रात्री अल्कोहोल टाळा. आता बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते, कुठेतरी पार्टी किंवा घरातल्या घरात आपण ड्रिंक्स घेत असतो. तर हे मग आधी घ्या. जर तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर 7 वाजेपर्यंत, 7-8 पर्यंत अल्कोहोल सोडून द्यायचं.
त्याच्याने काय होतं, की रात्री मग झोप लागत नाही जर तुम्ही उशिरापर्यंत घेतलं तर. पुढचं 15 नंबरचं प्रार्थना किंवा मंत्रांचा जप करा. आता ही एक सवय चांगली आहे. जर तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर प्रार्थना किंवा मंत्रांचा जप केल्याने मन शांत होते आणि झोप येण्यास मदत होते. शांत म्युझिक ऐकायचे, डोळे बंद करायचे मोबाईलवरती, स्क्रीन टाईम कमी करायचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फार महत्त्वाचं आहे तुमचं. याच्यानंतरचा पॉइंट आहे संगीत ऐका. जे मी आधीच सांगितलं आहे, की शांत आणि मधुर संगीत. काही तुम्हाला भजन आवडत असेल किंवा तुम्हाला जर गझल वगैरे आवडत असेल, जगजीत सिंग वगैरे, तर करून बघा प्रयोग. खूप मस्त झोप लागते आणि मन पण शांत होतं. रात्री आपण विचार खूप करतो मित्रांनो, मेन ते कारण आहे आपल्याला झोप नाही लागत. पुढचं 17 नंबरचं सोबत झोपण्याची एक पद्धत ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत झोपण्याने एक ठराविक पद्धत ठेवल्यास झोप लवकर येण्यास मदत होते. आता तुम्ही हसबंड वाईफ असाल तर एकमेकांसोबत झोपत असाल तर त्याची एक पद्धत ठेवा. कारण वाईफची कामं झाल्यावरती येते किंवा आपलं झाल्यावर आपण येतो किंवा मुलांसोबत एकत्र राहतो. तर व्यवस्थित पॉझिटिव्हिटी ठेवा आणि झोपा. पुढचं किंवा फर्निचरची योग्य व्यवस्था करा. बेडरूममधील फर्निचरची योग्य व्यवस्था ठेवा. त्यामुळे आरामदायक वातावरण तयार होते. आता तुमचं पलंग किंवा तुम्ही जर गादी टाकून झोपत असाल तर ते, त्याचं व्यवस्थित असं म्हणजे जिथे डिस्टर्ब नाही होणार बुवा आपल्याला, अशा पद्धतीनं ठेवा. पुढचं 19 नंबरचं उषा आणि गादी योग्य निवडा. आता आरामदायक उषा आणि गादीचा वापर करा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. आता काय होतं, बऱ्याच वेळा आपण कडक पाठीला त्रास होतो म्हणून अगदी कडक घेऊन झोपतो, तर त्याचा परिणाम झोपेवर होतो. म्हणून जे तुम्हाला योग्य वाटेल, कापसाच्या गाद्या आपण वापरतो त्या चांगल्या असतात मित्रांनो. शेवटचं घेऊया. त्याआधी रिक्वेस्ट करतो, कृपया सबस्क्राईब करा. शेवटचं आहे, झोपण्याची जागा स्वच्छ ठेवा. आता क्लीनलीनेस ठेवा. काही झुरळ असतात, ढेकणं असतात, तर छान क्लीन करून घ्यायची रूम झोपायच्या आधी दररोज आणि शांत झोप लागते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.